तर नमस्कार मंडळी, मी तुमचा कोणाल शेलार. आज आपण चाललो आहे डोंबिवलीला आपण एका मीटिंगसाठी चाललो आहे. त्यांच्या इथून फोटोशूटची ऑर्डर वगैरे काय त्यांच्यासाठी आपण भेटायला चाललो आहे. तर आजचा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा. आपण खूप दिवसांनी ट्रेनने जाणार आहोत, नाहीतर आपण जिथे जातो इथं आपली सुंदरी असते सोबत. आपण सुंदरीला भायखळ्यावरून आपण जाणार आहोत डायरेक्ट फास्ट पकडून. तर तुम्ही आजचा ब्लॉग एन्जॉय करा. तर मित्रांनो, हे तुम्ही बिल्स बोर्ड्स बघताय ना, हा स्वप्न आहे रे माझं की इथे एक दिवस काहीतरी आपलं स्वतःचं एक बिल बोर्ड लागला पाहिजे ॲडव्हर्टाईजचं. हे स्वप्न आहे माझं. हे बिल बोर्ड्स असतात ना, इथे एक ना एक दिवस आपण अचीव करू नक्कीच. तर तुम्ही आजचा ब्लॉग एन्जॉय करा. ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग असणार आहे. तर आता आपण चाललो इथून भायखळ्याला. भायखळ्यावरून मग फास्ट ट्रेन पकडून डोंबिवली जाणार आहोत. तर तुम्ही आजचा ब्लॉग एन्जॉय करा. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे भायखळा स्टेशनला. सुंदरीला इथं पार्किंग केली आणि आता आपण जाऊया तिकीट काढायला. तर सुंदरीची पार्किंग करून पण निघालो आहे. एक सेकंड. तर आता तिकीट काढूया जाऊन आणि निघूया. अच्छा, तर मित्रांनो, आपण तिकीट काढलो आणि ॲक्च्युली ट्रेनचा प्रवास आपला जास्त होत नाही. आपण निघालो आहे भायखळा स्टेशनला जाता आणि भायखळा स्टेशनवरून मग तसंच खाली उतरून वगैरे जावं. आपण ओके, पटापट थोडा दम लागतो आपल्याला. फास्ट कसारा लागलो. कसारा पकडून आपण डोंबिवलीला उतरणार आहोत. तर पब्लिकमध्ये बोलायचं ना, काही जरा वाढला आहे माझा कॉन्फिडन्स. बोलतो बिनधास्त, लोक चेहऱ्याकडे बघतात. मी कसं बोललं पाहिजे, आपलं कामच आहे तसं. तर जाऊया. कसारा ट्रेन पकडून जावं. कसारा ट्रेन लागले जातो तुम्हाला. तर तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे डोंबिवली स्टेशनला. आणि डोंबिवली स्टेशननंतर फार काय गर्दी होती ट्रेनमध्ये, काय शॉर्ट्स काढायला भेटले नाही. आणि हा आपला भाऊ चिराग, तो इथे मला ड्रॉप करायला येणार आहे स्टेशनची ते. आणि तिथून मग आम्ही ज्यांच्याकडे आपली मीटिंग आहे त्यांना आपण भेटणारच जाऊन. बघूया कसं काय ते. पण खरं सांगू ना, हाल झालेले ट्रेनमध्ये. दादरपर्यंत, घाटकोपरपर्यंत मला बसायलाच भेटलं नव्हतं. मग घाटकोपरच्या पुढे मी बसलो आणि नंतर मग थोडं बरं वाटलं बसायनंतर. आता आपण उतरलो आहे डोंबिवली स्टेशनच्या तिथून खाली. बघूया तो कुठे आला आणि काय ते. त्याला कॉल करू, त्याला बोलून घेऊ. आणि आता तो ना डोंबिवली स्टेशनची तर मित्रांनो, आता आपण इथं थांबलो आहे डोंबिवली स्टेशनच्या बाहेर. चिराग म्हणजे माझा भाऊ एक होता, तो येतो मला ड्रॉप करायला इथून. मग इथून त्या काकांचं इथे जाणार. त्यांच्यासोबत आपली एक मीटिंग आहे छोटीशी, व्हिडिओ रिलेटेड, फोटो रिलेटेड आणि बाकी सगळ्या गोष्टींचा रिलेटेड होणार आहे. तर बघूया कसं काय ते. तर तुम्हाला दाखवता येणार नाही, तुम्हाला काही गोष्टी सांगेल मी बाहेर आल्यानंतर. आता आपण पहिले तर चिरागसोबत जाऊया आणि बघूया कसं काय काका बोलत आहेत ते. चिराग आला आता आणि चिरागसोबत आपण चाललो आहे काकांकडे. आणि नंतर बघूया, जाऊन बसूया गाडीवरती. चिराग काय बोलतो? मस्त आहे, माझी ब्लॉगिंग चालू आहे.
पोचलो आहे. आणि चिराग थँक्यू आल्याबद्दल. किती फ्लोअरला आहे चिराग? सेकंड फ्लोअरला रूम आहे. आणि आम्ही येताना ट्रेनने आलो होता आणि डोंबिवलीवरून स्पेशली भाव आलेला छोटा. तर बघूया आता काका काय म्हणतात आणि सांगू तुम्हाला थोड्या वेळाने. आता देतोय काकांना. तर मित्रांनो आपण फायनली भायखळ्याला पोचलो आहे. ॲक्च्युली तुम्हाला काही फुटेज वगैरे दाखवलं नाही काहीच नाही, कारण की ट्रेनमध्ये खूप गर्दी होती आणि ऑफिसच्या टायमाचा सुटायचा टाईम आणि आपल्या निघायचा टाईम एकच झाला, त्यामुळे तुम्हाला काय दाखवता आलं नाही. पण आता आपण भायखळा स्टेशनला आहोत आणि आज ॲक्च्युली आपण ज्यांच्यासोबत मीटिंग झाली त्यांनी आपल्याला काम सांगितले, तसं काही इव्हेंट वगैरे आहेत गावी, तर त्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगेल लवकरच. आणि डेट वगैरे अजून कन्फर्म झाली नाही आहे, पण लवकरच सांगेल कसं काय आहे. तर आजचा ब्लॉग असाच होता आणि बस तुम्ही एन्जॉय केला आहे ब्लॉग, आणि ब्लॉग येत राहतील नवीन, तर एन्जॉय करा ब्लॉग.